लग्नाच्या आधी किचनपासून आणि कुकिंगपासून लांब पळणारी मुलगी आज लग्नाच्या 2 वर्षातच 2 जणांचं खाता येईल अशी चपाती भाजी वरण भात भाकरी बनवू शकते. आणि गाईज गेस करा ती मुलगी कोण आहे कोण आहे कोण आहे गाईज वो लडकी मैं हूँ. माझी सिस्टर नेहमी म्हणायची आत्तापासूनच कुकिंगची प्रॅक्टिस कर, लग्नानंतर उपयोगी पडेल. आणि मी फुल कॉन्फिडन्समध्ये म्हणायची मी कुकिंगला बाई ठेवेन, लग्नानंतर याला बाई ठेवेन, त्याला बाई ठेवेन, मला तर काही करायची गरज नाही पडणार, किचनमध्ये मी पाऊल पण नाही ठेवणार. पण गाईज सॅडली आमच्या एरियामध्ये कुकिंगसाठी बाई मिळतच नाहीये. आणि मला माहीत आहे माझ्यासारख्याच खूप साऱ्या मुली अशा डायलॉग आपल्या आपल्या आईंना, वडिलांना आणि बहिणींना, फ्रेंड्सला देतात. पण गाईज शेवटी तर करावंच लागतं. मग काय हळूहळू ट्रायल आणि एरर करता करता मीठ मिरची बरोबर पडते. पण गाईज चपाती इंडियन मॅपसारखी कधी कधी, पण शेवटी कुकिंग करायला यायला लागलं. आणि आज प्राऊडली सांगते मी चांगला स्वयंपाक करू शकते. अजून माझ्या घरच्यांना विश्वास बसत नाहीये की मी रोज किचनमध्ये काम करते. सगळ्यांना वाटतं की झोमॅटो किंवा स्विगीवरनं ऑर्डर करत असेल. पण गाईज रोज रोज आपण रेस्टॉरंट, झोमॅटो, स्विगीचं तर आपण खाऊ नाही शकत. आपल्याला आपल्या स्वतःच्या हातचं किंवा घरचं क्लीन हायजीनवालं जेवण तर आवडतंच. कधी कधी असं वाटतं की मी कुकिंगसाठी बनलीच नाहीये. पण असं बोलून चालत नाही गाईज, शेवटी करावंच लागतं. आणि ऑनेस्टली लग्नानंतर कळतं की रोज बाहेरून ऑर्डर करून पण नाही चालत. पण एक गोष्ट आहे, तुम्ही माझ्या नवऱ्याला विचारलं तर तो नक्की बोलेल की हे चांगलं करते, ते चांगलं करते, हिला सगळा स्वयंपाक येतो आणि तो मस्तपैकी आवडीने खातो पण. सिरियसली म्हणजे मी मास्टर शेफ नाही अजून पण घरातलं जेवण छान बनवण्याचा प्रयत्न नक्की करते. आणि गाईज तुम्ही सगळे शॉक व्हाल, पण अजूनपर्यंत माझ्या माहेरच्या लोकांनी, मॉम डॅड सिस्टरने माझ्या हातचा स्वयंपाक कधी ट्राय केलेला नाही आणि मी अजूनपर्यंत त्यांच्यासाठी कधी बनवलंच नाहीये. पण मी माझ्या सिस्टरला एकच सांगणार आहे, एक दिवस तो नक्की येईल जेव्हा मी तुझ्यासाठी माझ्या हाताने पंचपक्वान्न करेल आणि तू म्हणशील अरे वा, ही तर खरंच स्वयंपाक करते. तोपर्यंत प्रॅक्टिस चालू आहे गाईज, हळूहळू मास्टर शेफकडे वाटचाल सुरू आहे गाईज. तर मंडळी तुम्हाला काय वाटतं, मला कुकिंग येते की नाही अजून कमेंट करून नक्की सांगा. मी पास झाली का अजून मला प्रॅक्टिसची गरज आहे. सी यू इन नेक्स्ट मिनी ब्लॉग. चाचा बाय बाय.